दिल्लीमधल्या हॉटेल अशोकामध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, आदित्य ठाकरे या बैठकीसाठी उपस्थित आहेत। राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगे, ममता बॅनर्जी, केजरीवाल, राघव चड्ढा, भगवंत मान, अखिलेश यादव, महबूबा मुफ्ती या सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आहे। 3 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतरची इंडिया आघाडीची ही पहिली बैठक। निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर आज काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष असेल। सर्व विरोधी पक्ष मोदी हटाव हीच भूमिका मतदारांसमोर मांडणार आहेत। राज्यनिहाय जागा वाटपाबाबत आज चर्चा होऊन निर्णयावर सहमती होऊ शकते। इंडिया आघाडी निवडणुकीत खासदार निलंबनाचा मुद्दा वापरण्याची शक्यता आहे। आगामी काळामध्ये देशभरात 4 ठिकाणी इंडिया आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत। दिल्ली, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने घेतलेल्या भूमिकेबाबत काँग्रेस आपली भूमिका मांडेल। केरळबाबत डाव्या पक्षांसोबत काँग्रेस सहमती दर्शवणार आहे।